श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ कुठेही स्किप नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण अन्नपूर्णा देवी हीच अन्नधान्याची देवता मानली जाते। अन्नपूर्णा देवीची उपासना कशी करावी, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी देवघरामध्ये कशा प्रकारे ठेवावी, याच प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर अन्नपूर्णा देवीची उपासना घरात केल्यामुळे नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटून येते। त्याच प्रकारे येणाऱ्या संकटापासून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो, तसेच संकटांना समोर जाण्याची शक्ती आपल्याला मिळत असते। तर देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला तांब्याची वाटी किंवा आपली स्टीलची वाटी आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्टीलच्या वाटीत तांदूळ घालायचे आहेत, हळदी कुंकू वाहून त्यावर देवीची मूर्ती ठेवायची आहे। श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे, जिच्यामुळे घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा साठा असतो। म्हणूनच मूर्ती आपल्याला तांदळात ठेवायची आहे। तर हे तांदूळ कधी बदलावे आणि त्या तांदळाचं आपल्याला काय करायचं असतं, तर तांदूळ हे आपल्याला दर पौर्णिमेला बदलायचे असतात त्या वाटीतले। तसेच शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा वार आहे, तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा त्या वाटीतले दर शुक्रवारी त्या वाटीतले तांदूळ आपण बदलू शकतो। दररोज बदलायची गरज नाही, फक्त शुक्रवारी बदला किंवा तुम्ही दर पौर्णिमेला या वाटीतले तांदूळ बदलू शकता। तसेच अन्नपूर्णा देवीची सेवा करत असताना अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणजेच ओम श्री अन्नपूर्णा देवो नमः या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीची उपासना सेवा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे दर शुक्रवारी दररोज तर आपण आपलं किचन साफ करत असतो, जिथे अन्नधान्याचा वास असतो, म्हणजे आपण अन्न शिजवतो, ती म्हणजे त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास नक्कीच असतो। तर दररोज नित्यनियमाने आपलं किचन संध्याकाळच्या वेळेमध्ये स्वच्छ असावा। खरकटी भांडी कधीही ठेवू नका, कारण अन्नपूर्णा देवीचा अपमान केल्यागत होत असते। त्यामुळे आपलं किचन हे सतत क्लीन स्वच्छ असावा। तर दर शुक्रवारी आपल्याला आपलं गॅस जो आहे तो स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा आहे, किचन वाटा पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या गॅसची पूजा करायची आहे, म्हणजेच हळदी कुंकू लावायचं आहे। त्याचबरोबर फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याने औक्षण करायचं आहे। दिवा तिथे ठेवायचं नाही, पण औक्षण करून आपल्याला दिवा देवघरापाशी ठेवायचा आहे। तर या प्रकारे आपल्याला छोटीशी दर शुक्रवारी सेवा करायची आहे अन्नपूर्णा देवीची, म्हणजेच जिथे आपण अन्नधान्य शिजवतो ती म्हणजे आपली गॅसची शिगडी, तर तिथे किचन जिथे की अन्नधान्य चा वास असतो, तर तिथे आपल्याला ही छोटी पूजा करायची आहे आणि या प्रकारे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची उपासना आणि सेवा देखील करायची असते। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।